पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते, थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्ताने 7 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उल्वे नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज दिनांक 3 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। यामध्ये विशेषत्वाने पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2025 चे बक्षीस वितरण तसेच शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा पारितोषिक सन्मान समारंभ, त्याचबरोबरीने मराठी पाऊल पडते पुढे या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, भाजपचे नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील आदी उपस्थित होते। खारघर, कामोठे, कलमोली, लोणागी भगवे ठाकूर हायस्कूल आहे। इथे हायस्कूल संस्था म्हणजे ज्यांना आपण म्हणतो कर्मवीर गौरव हायस्कूलला नाव कर्मवीर गौरव असेल, संस्थेचं नाव मात्र हे शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्याच्या फोटो तर ह्या दृष्टीनं गव्हाण विभागामध्ये साहेबांचं नाव पुढे येण्याच्या दृष्टीनं एखादं आता काय झालंय, मी संस्थापक आहे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ। आता ही संस्था हे संस्थापक अध्यक्ष म्हणून माझं नाव दिलंय, पण प्रत्यक्ष काम कोण करताय प्रशांत ठाकूर। तसंच तिकडे जनार्दन भगत आम्ही नाव सांगतोय, काम आम्ही करतो, त्यांच्या नावाने त्यांनी संस्था स्थापन केली। तर हे आम्ही केलेलं आहे। तसं आता आपल्याला एखादं जसं रामशेठ ठाकूर थोड कॉम्प्लेक्स झालं ना, आता दुसरं काय माझ्या एक कल्पना आली त्या तिथे आता उर्वा अटल ब्रिज जो येतोय, अटल ब्रिज जे येतोय तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे। छत्रपती भगत साहेबांनी पुतळा शिवाजी महाराज बसवला, तिथंच कुठे बसवला, ज्या सध्याला आपला हॉस्पिटल आहे ना त्या तिथेच बसवला। त्याच्यापासून आम्ही 200 मीटर वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा आम्ही उभा करतोय। त्याकरता शेतकऱ्यांना प्लॉट पण काम खेडोपाड्यात आणि बसवण्याचं काम आणि त्यांना साथ मिळवण्याचं काम जे वाढलेकर जनार्दन भगत, सतीश पाटील मध्ये करत होते आणि मग त्या स्मृती आता जागृत करणं गरजेचं आहे। आता तरुण जरा सुस्त व्हायला आहे, थोडस त्याला जाणीव नाही की आपलं आता जसं आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं त्याची किंमत आजच्या त्याला म्हणजे आपण काय आमचा हक्क नुसता हक्क आपोआप मिळालेला नाही, त्याच्याकरता अनेक लढाया अनेक लोकांना बलिदान द्यावं लागले। तशाच रीतीने ह्या भागाचा पहिल्यांदा जमीन बचावसाठी जे जमीन द्यायचीच नाही, राखून ठेवायची, कुऱ्हाडी कोयते हे मनपाला टाकायची, शिल्पर येऊन द्यायचं नाही। हिराजी खातर उडलेला होता, त्यांच्या उडल्याला बेलापूर झाला, त्याची सुद्धा आंदोलन केलं। या सगळ्या गोष्टी पाहायला गेला तो फार मोठा इतिहास आहे। पवार हसतो जरा हे पुस्तक लिहायला घेतले पवारने आणि त्या पुस्तकात बराचसा आला असेल, सगळ्यांचं तरी बराचसा भाग आला असेल। तर ह्या पद्धतीनं ह्या इथं जे काही लढे केले त्याच्यातून आपल्याला मिळाले याची जाणीव आजच्या तरुणांना व्हायला पाहिजे आणि ती त्याच्यातून स्फूर्ती घेऊन आपण पुढे जायचं आहे हे तरुणांना समजवण्याकरता सांगण्याकरता त्यांची स्फूर्ती जागृत करण्याचं काम आम्ही करायचं ठरवलेलं आहे। त्यासाठी म्हणून आम्ही जनार्दन संस्था सुरू केली। आता छान असं त्याच्या नावानं एक CKT कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहे, हे मिळालेलं आहे, नाव महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबई विद्यापीठ सुद्धा अगदी पहिल्यांदा त्यांना आणि महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याला
12वा नंबर या राष्ट्रीय अख्ख्या देशाच्या स्तरावर मिळालेला आहे. म्हणजे हे सर्व शैक्षणिक काम सीबीएसई स्कूल किती म्हणजे अक्षरशः मंत्र्यासारखं विद्यार्थ्या पदाला ऍडमिशन देण्याच्या खारघरला अशा प्रकारचं स्कूल आहे. पुन्हा आता जे आहे ठेवत असतो. फक्त अजून आपल्याला काय झालंय थोडस आम्हाला वाटतंय कधी कधी आम्हाला विचारतं आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हे जे लोक पुढे येतात निवड होते कोणता 50वा नंबर कोणता 150वा नंबर आणि ते काही 400-500 कलेक्टरसाठी तहसीलदारासाठी कामकाजासाठी जातं त्यात पनवेलचा काय येत नाही. तर थोडं पनवेल आणि या शहरी भागामध्ये झालंय जरा ग्रॅज्युएट झालं की नोकरी शोधायची. म्हणजे बऱ्याचशा लोकांचं असं आहे की ते ध्येय घेऊन जे पुढे जायला पाहिजे आहे तर ते नाही. पण आम्हाला कुणी जर सांगितलं साहेब याच्यावर आम्हाला काही थोडं सहकार्य करा कशा त्यांना लागणारी बुक्स असतील त्यांना लागलं कुठं ट्रेनिंग जायचं असेल त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. फक्त समोरून तरुण यायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपण डेमोक्रेसी घेतला खेळाच्या बाबतीतला सर मोठ्या प्रमाणावर केलं ना त्याच्यामध्ये आमदार प्रचंड काम चालू आहे. आणि तिसरी पिढी भगत साहेब ती पिढी जी होती त्यांच्या आम्ही घेतलं आता तिसरी पिढी काम करते आणि चौथी पिढी पण लवकर तयार होईल. आता झाली 20-22 वर्षात गेले चौथी पिढी सुद्धा तर ते सुद्धा तयार होईल आणि जरूर करू. महेंद्र घरात हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते ज्या वेळेला त्यांच्या तोंडी या भगत साहेबांचं काम रामशेठ चालवत आहेत आम्हाला ते आदर्श वाटतंय आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पावलावर पावले चाललंय. म्हणजे ही पिढ्या पक्षभेद विसरून त्या पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा आपण जे काम करतोय तर ते पक्षभेद विसरून काम करतोय. भगत साहेबांची संस्था आहे तिथे कुठला हा पक्षाचा त्याला प्रवेश नाही तो पक्षाचा त्याला पहिला प्रवेश असं होत नाही. तर महिलांच्या दृष्टीने सुद्धा आमच्या अनेक असे मेळावा घेऊन पुरस्कार देत असतो. महिला दिनाचा 8 मार्चचा पुरस्कार असतो तर आम्ही दरवर्षी आम्ही त्या पद्धतीने करत असतो. आणि असं जर काय असेल महिलांना वाटलं की आमच्यासाठी स्पेशल असं आता उदाहरणार्थ ब्युटी पार्लर वगैरे याच्यामध्ये त्या महिला जास्त असतात त्याच्यातून हॉटेल मॅनेजमेंट सारखं आहे तर तोही आमचा विचार आहे की हॉटेल मॅनेजमेंट इंटिरियर डिझाईन फॅशन डिझाईन हे दोन्ही आपल्याकडे कांदा घालून आणि सुरू केल्याने चांगला रिझल्ट येतात. पनवेलचे माजी सभापती कैलासवासी जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर सामाजिक ट्रस्ट मंडळ या दोनही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही त्यांची 37वी पुण्यतिथी ही गव्हाणकोपर उलवानूर या ठिकाणच्या रामशेठ ठाकूर मैदानावर साजरी करायची ठरवलेली आहे. या निमित्तानं राज्याचे माजी बांधकाम मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबरीनं विविध मान्यवर सामाजिक क्षेत्रातले याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. आणि मग जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं ज्या मान्यवरांना समाजामध्ये एक मोठं स्थान मिळालं आहे अशा मान्यवरांचा सन्मान होणार आहे. आणि त्याचबरोबरीनं आम्ही भगत साहेबांचं जे कार्यक्षेत्र होतं त्याच्यामध्ये सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावरती होतं आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा जनार्दन भगत स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा हे आम्ही 2023 साली सुरू केले. हा पुरस्कार सोहळा देखील तिथे संपन्न होणार आहे. संध्याकाळी 6 वाजताचा कार्यक्रम आहे. आपल्यामार्फत मी सर्व पनवेलकरांना विनंती करतो की विविध ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळत आहेत. भगत साहेबांच्या नावाच्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत. तर त्यामुळे या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपणामार्फत सर्वांना विनंती. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.